शरीर रूपी वस्त्र त्यागायचे आहे। आत्मा शरीराने रहित आहे, अशरीरी आत्मा आहे, ज्ञान दर्शनमय आत्मा आहे। नेहमी स्वरूपाचा विचार करा, परद्रव्याचा मोह करायचा नाही। परद्रव्याचा परमाणू देखील आपला नाही। मी ज्ञान दर्शन स्वरूपी आत्मा आहे। अनादिकालीन मोहाच्या निमित्ताने मी परद्रव्याला आपलं मानत बसलो, परंतु परते पर हरणार। जागा हो आत्मराजा, आत्मराजाला जागृत ठेवा, आत्मराजाला जागृत ठेवा। माझा आत्मा तिन्ही कालामध्ये, साऱ्या गतीमध्ये, साऱ्या पर्यायामध्ये, साऱ्या अवस्थेमध्ये सर्वात सुंदर आहे। माझं स्वरूप ज्ञान दर्शन चारित्र्य आहे। त्या स्वरूपाचा विचार करा। मी माझ्यामध्ये आहे। ज्या पीडा होतात, यातना होतात, त्या शरीराला होतात। मी शरीर नाही। मी ज्ञानपुंज आत्मा आहे, ज्ञानमय आत्मा आहे। शरीर पुद्गल आहे, स्पर्श रस गंध वर्णाने सहित आहे। शरीराचा स्वभाव पूरण गलन स्वभाव आहे। माझा स्वभाव ज्ञान दर्शनमय आहे। याचंच नेहमी चिंतन करा, याचं चिंतन करा। अनादिकालापासून मिथ्यात्व अज्ञान अवृत्तीच्या निमित्ताने, कषायाच्या निमित्ताने, प्रमादाच्या निमित्ताने मी माझ्या परमात्म स्वरूपाला विसरलो होतो। आता मला संधी मिळालेली आहे। परमात्म स्वरूपाला विसरायचं नाही, परमात्म स्वरूपाला विसरायचं नाही। परमात्म स्वरूपाचं चिंतन करा। अर्हंत सिद्ध, 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 अर्हंत सिद्ध। नमः सिद्धेभ्यः, नमः सिद्धेभ्यः, नमः सिद्धेभ्यः, नमः सिद्धेभ्यः, नमः सिद्धेभ्यः, नमः सिद्धेभ्यः। अर्हंत सिद्ध परम साधुभ्यो नमः, अर्हंत सिद्ध परम साधुभ्यो नमः, अर्हंत सिद्ध परम साधुभ्यो नमः।